गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शरयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्रहो, आजच्या काळात नोकरी मिळवणं ही सर्वात अवघड गोष्ट झाली आहे आणि म्हणूनच सर्वांनाच नोकरी मिळणार नाही. काही जणांना तरी नोकरी मिळवणाऱ्यांपेक्षा नोकरी देणार व्हावं लागेल, म्हणजेच बिझनेसमॅन व्हावं लागेल. मग एखादी अशी कार्यशाळा जी 21 दिवसात नवीन संकल्पनांना प्रत्यक्ष रूप देऊ शकते, ते सांगणारं पुस्तक ब्रायन मॅटिमोर यांचं पुस्तक 21 डेज टू अ बिग आयडिया. व्यवसायासाठी अनोखी कन्सेप्ट मिळवून देणार हे पुस्तक ब्रायन मॅटिमोर यांचं. याचा मराठी अनुवाद केला आहे दीप्ती साळवी यांनी. ब्रायन मॅटिमोर हे नॉर्वॉक, कनेक्टिकट येथे स्थित ग्रोथ इंजिन या इनोव्हेशन एजन्सीचे सहसंस्थापक आहेत. ब्रायन यांनी आतापर्यंत हजारो ब्रेनस्टॉर्मिंग सत्र घेतली आहेत. पेप्सी, युनिलिव्हर, फोर्ट यासारख्या अनेक कंपन्यांसाठी 200च्या वर इनोव्हेशन प्रोजेक्ट्स हाताळले आहेत. डार्टमाउथ इथून विशेष योग्यतेनं प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले ब्रायन हे क्रिएटिव्हिटी ट्रेनिंग गेम्स व ब्राईट आयडिया याचेही प्रणेते आहेत. त्यांना एकदा त्यांच्या बॉब या मित्रानं विचारलं की अशी एखादी कन्सेप्ट, अशी एखादी बिग आयडिया जी 21 दिवस आणि या 21 दिवसांची कार्यप्रणाली तयार करायची, जिचा दिवसातून 30 ते 60 मिनिटे सराव करता येईल. जसे एखादं प्रात्यक्षिक जे व्यक्तिगत आणि कॉर्पोरेट दोन्ही प्रकारच्या शोधात उपयोगी येऊ शकेल. नाविन्यपूर्ण कल्पना तयार करण्यासाठी लागणाऱ्या कल्पक विचारांचा सातत्यानं सराव करायचा. 1-2 दिवसांच्या संकल्पना ग्रहण करण्यासाठी लागणारा कालावधी तर नव्हताच, परंतु याचबरोबर लेखक ब्रायन मॅटिमोर म्हणतो की अजून एक माझ्या गोष्ट लक्षात आली की ती म्हणजे खरं तर 10% कल्पनाच या नाविन्यपूर्ण असतात आणि म्हणूनच दर दिवशी एक नाविन्यपूर्ण कल्पना तयार करणं असं उद्दिष्ट ठेवून मी 3 आठवड्यांची एक वैचारिक कार्यप्रणाली तयार करू शकलो तर प्रशिक्षणार्थींकडे 21 दिवसानंतर या प्रणालीनुसार 21 नाविन्यपूर्ण कल्पना असतील, ज्यातील सगळ्यात उत्कृष्ट कल्पना ते त्यांच्या नवीन व्यवसायासाठी निवडू शकतील. असं म्हणतात ना की एक आयडिया बदल दे आपकी दुनिया. आपल्याला अनेक कल्पना सुचत असतात, पण त्या कल्पनांवर कसं काम करायचं याची एक कार्यपद्धतीच या पुस्तकात दिली आहे. आणि म्हणूनच अगदी सुरुवातीला 21 दिवसांचा बिग आयडिया प्रोग्राम बनवताना ब्रायन मॅटिमोर म्हणतात की प्रथम विविध स्टिम्युली, सुचलेल्या कल्पनेबाबत पॅशनेट असणं आणि क्वांटिटी आपल्याला क्वालिटीकडे कशी घेऊन जाते ह्याचा विचार ते या पुस्तकात करतात. नवीन कल्पना सुचण्यासाठी योग्य स्टिम्युली असणं गरजेचं असतं. आता हे स्टिम्युली म्हणजे काय? स्टिम्युली म्हणजे गोष्टी किंवा वस्तू शोधणं ज्यामुळे जास्तीत जास्त नवीन कल्पना सुचण्याची शक्यता असते. 21 दिवसांचा बिग आयडिया प्रोग्राम यावर आधारित हे पुस्तक. यामध्ये 5 कल्पना तंत्रांचा वापर करण्यात येतो. समस्येचं स्वरूप जाणून घेणं, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणं, व्यक्तीला स्वतःची ओळख करून घेण्यास मदत करणं, संस्थेच्या व व्यक्तीच्या पैशांची बचत करणं, वेळेची बचत किंवा कामाची गती वाढवणं. या 5 गोष्टींवर, या 5 कल्पना तंत्रांवर 21 दिवस काम केलं जातं आणि त्यासाठी काही तंत्र वापरली जातात. गृहीतकांना प्रश्न विचारणे, इच्छाशक्तीला योग्य ती दिशा देणे, आणीचे तंत्र, शब्दसंगती, आयडिया हुक्स, पेटंट प्रॉम्प्ट्स, ट्रेड बेंडिंग आणि खालच्या दर्जाचं कल्पनातंत्र. ही 9 तंत्र या संदर्भात सविस्तर माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. 21 डेज टू अ बिग आयडिया, ब्रायन मॅटिमोर यांचं हे पुस्तक. नवउद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचं हे पुस्तक. एखादी कल्पना सुचणं आणि त्यावर कार्य करणं हे किती महत्त्वाचं असतं हे सांगणारे हे पुस्तक. मॅटिमोर 21 दिवसांची एक शिस्तबद्ध आणि क्रिएटिव्ह प्रोसेस देतात. ही प्रक्रिया वापरून प्रत्येक जण एक वेगळी आणि स्वतःची अशी बिझनेस कन्सेप्ट निर्माण करू शकतो. त्यामध्ये विचार करण्याच्या क्रिएटिव्ह पद्धती, प्रॉब्लेम सोडवण्याची तंत्र, व्यक्तिगत आणि व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी ही तंत्र उपयोगी पडतात. अगदी डझनवारी नवीन प्रॅक्टिकल कल्पना आपण तयार करू शकतो आणि ज्यातून एखादी निवडून आपला स्टार्टअप सुरू करू शकतो. अगदी मनोरंजक आणि समजायला सोप्या अशा स्वरूपात 21 डेज टू अ बिग आयडिया या पुस्तकात ब्रायन मॅटिमोर लिहितात. जास्त म्हणजे कल्पना तंत्राचं कल्पकतेनं विचार करायचं एक असं कौशल्य जे अवगत होतं व्यक्तिगत व्यावसायिक जीवनातील आव्हानांना, समस्यांना सामोरं जाण्यास मदत करतं. समजा तुम्ही चीफ मार्केटिंग ऑफिसर असाल, सोशल मीडिया रिसर्चर असाल, तुमचा स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय असेल किंवा तुम्ही एखादी गृहिणी असाल, शाळेचे शिक्षक किंवा MBAचे विद्यार्थी असाल,
जाहिरात कंपनीमध्ये क्रिएटिव्ह डिरेक्टर असाल किंवा इंजिनियर असाल, या 21 दिवसाच्या प्रोग्राममध्ये शिकवले गेलेल्या कल्पना तंत्राचं कौशल्य आयुष्य जास्तीत जास्त नवनवीन उत्साहवर्धक कल्पना तुम्हाला सुचवेल. हे तंत्र केवळ करिअरमध्ये नाही तर आयुष्य भरभरून जगायलाही मदत करतं. हा प्रोग्राम 4 भागात विभागला गेलाय. 21 दिवसांचा हा प्रोग्राम. यामध्ये पहिल्या भागामध्ये तुमचं पॅशन शोधलं, 5 अशा विचार पद्धती, बिग आयडिया शोधण्याची 9 तंत्र दिलेली आहेत आणि सर्वोत्तम कल्पना शोधणं व ती प्रत्यक्षात उतरवणं हे 21 दिवसाच्या या 4 विभागांमध्ये आपण करू शकतो. मग हे प्रत्यक्षात आकाराला कसं आणायचंय? तर बिग आयडिया लिहून ठेवण्यासाठी एक वही तयार ठेवा. डोक्यात जी कल्पना रेंगाळते ती सातत्यानं शब्दात किंवा चित्र स्वरूपात लिहून ठेवा. जास्तीत जास्त विविधतापूर्ण असे क्रिएटिव्ह कनेक्शन्स तुम्ही बनवू शकता. आतापर्यंत होऊन गेलेले थोर संशोधक, विचारवंत सुद्धा हेच सांगतात की एकदा लिहिलेल्या कल्पना तुम्ही पुन्हा पुन्हा वाचून त्या नव्यानं समजून घेऊन त्यांना दरवेळी नवीन दृष्टिकोनातून बघायची संधी मिळाल्यास कालांतरानं तुम्हाला नवीन काहीतरी चमत्कारिक सुचू शकतं. तो तुमचा आहा किंवा युरेका क्षण असू